मित्रांनो, नेक्स्ट पोलीस भरतीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक व्हिडिओ कॉन्फरन्स मीटिंग या संदर्भातला परिपत्रक तुम्ही पाहिलं असेल. ती मीटिंग झालेली आहे आणि आता सध्या चर्चा सुरू आहे की येणारी जी पोलीस भरती आहे ती किमान 12,000 पदांसाठी असणार आहे. याच्यामध्ये अजून जागा वाढतील कारण 31 डिसेंबर 2026 पर्यंत सर्व रिक्त पदांचा अहवाल मागवला जाईल आणि येणारी जी भरती आहे ती परत एक 15,000 पर्यंत तरी असणार आहे. म्हणजेच एक मोठी संधी आपल्याला समोर चालून येत आहे. आपली फक्त तयारी ठेवायची आहे. आता बरेच अकॅडमीवाले असतील किंवा इन्फ्लुएन्सर असतील, ते लोकांनी काय मार्केटमध्ये गाजवलंय माहिती आहे का? अरे पुढील 2 महिन्यात, पुढील 3 महिन्यात, पुढील 4 महिन्यात पोलीस भरती होणार आहे. पटापट सगळ्यांनी अभ्यास करा, खूप कमी वेळ राहिलेला आहे, आता तुमच्याकडे वेळ नाहीये, आता हे नाही, आता ते नाही. आणि मुलं मला वारंवार मेसेज करतात, सर खरंच 2 महिन्यामध्ये भरती होणार आहे का हो? आता मला एक कॉमन गोष्ट सांगा मित्रांनो, आता जूनचा महिना सुरू झालेला आहे, ओके, आणि पाऊस आताच सुरू झालेला आहे. 1-2 दिवसच झाले आता पाऊस सुरू झालेला आहे. या जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यामध्ये म्हणजे पावसाच्या काळात भरती घेणं शक्य आहे का हो? एवढं तर कॉमन सेन्स आहे. हां ठीक आहे, यामागे अपवाद आहे. मागे एक भरती झाली होती पावसाळ्यात, परंतु त्याच्या मागे पण बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा रिझन्स होत्या. त्या मी सविस्तर नंतर कधीतरी सांगेल, ओके, किंवा तुम्ही माहिती काढली तरी तुम्हाला मिळेल. परंतु आता तसं काही रिझन नाही ना, आता कुठली निवडणूक नाही, आता कुठलं काही नाही, कळतंय? सो तुमची जी भरती आहे ना, मागील 3-4 वर्षाचा आपण कल्चर पाहिला तर तेच आहे की नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ॲड येणे, जानेवारी फेब्रुवारीमध्ये तुमच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातील. म्हणजे ग्राउंड होईल आणि लिखी होईल, कळलं? सो आत्ता पण जर तुम्ही विचार केला तर जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर म्हणजे ॲड येण्यासाठी तरी तुम्हाला 5 ते 6 महिने आहेत. आणि ॲडच्या नंतर 2 महिने ते 3 महिने फिक्स आपल्याला मिळतात, बरोबर का? म्हणजे हे 5 आणि ते 3 असे एकूणच सरासरी 8 महिने आपल्याला मिळतात आपल्या तयारीसाठी. ठीक आहे सर, आता या 8 महिन्यात आम्ही कशी तयारी करावी? आम्ही जॉब सोडायचं का, अकॅडमी लावायची का, क्लास लावायचं का, या संदर्भात मार्गदर्शन करा. हे बरेच मला प्रश्न येत होते, तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तेच बोलणार आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघायचं. मी जे म्हणतोय ना त्या अनुषंगाने तुम्ही तयारी करा आणि त्या अनुषंगानेच आपली भरती प्रक्रिया सुरू होऊ शकते. अपवाद जर आलं तर ऑक्टोबर पर्यंत तरी भरतीची ॲड येईल, त्याच्या अलीकडे येणार नाही. म्हणजे लगेच जुलै महिन्यात ॲड येते किंवा ऑगस्ट महिन्यात ॲड येते असं होणार नाही. खूप केलं तर ऑक्टोबर महिन्यामध्ये ॲड येईल आणि डिसेंबरमध्ये तुमची ग्राउंडची प्रक्रिया सुरू होईल, ओके. तेवढंच, त्याच्या पलीकडे काहीच बदल होऊ शकत नाही. ठीक आहे, मग आता पुढे प्रक्रिया कशी करायची? तर बघा मित्रांनो, जर तुम्हाला लेखीमध्ये चांगला स्कोर पाहिजे असेल ना, तर हे जे 7 ते 8 महिने आपल्याला मिळतात त्याला आहे ना एकूण 3 टप्प्यामध्ये आपल्याला डिवायडेशन करायचं आहे. आणि मुळात लेखीमध्ये चांगले मार्क येऊन मेरिटमध्ये आपले नाव येण्यासाठी लेखीचे एकूण 3 स्तंभ आहेत आणि या 3 स्तंभावरच संपूर्ण लेखी प्रक्रिया डिपेंडेड आहे. जर तुम्ही हे 3 स्तंभ व्यवस्थित अभ्यास करून घेतले नाही किंवा यांना फॉलो केलं नाही ना, तुम्ही कितीही काही करा, तुमचा लेखीचा स्कोर कधी वाढणार नाही, तुमचं मेरिटमध्ये कधी नाव येणार नाही. आणि तेच 1-2 मार्कासाठी मेरिट हुकले, परत वर्षभर भरतीची वाट पहा, परत तयारी करा, परत शून्यापासून लागा, परत बॅच जॉईन करा, परत क्लास लावा, परत हे करा, जॉब करा, परत जॉब सोडा. या सगळ्या गोष्टी चालूच राहतील, बरं का? म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होऊ नये यासाठी आता वेळ मिळते त्याची संधी करा. तर ते 3 पिलर किंवा ते 3 स्तंभ काय आहेत? तर सर्वात पहिलं मित्रांनो, तुम्हाला जर लेखीमध्ये चांगले मार्क पाहिजे असतील तर सर्वात पहिलं तुम्हाला अभ्यासक्रमाचा अभ्यास करावा लागणार आहे. कळते मी काय म्हणतोय? सर्वात पहिलं, जोपर्यंत तुम्ही अभ्यासक्रमाचा अभ्यास करणार नाही, अभ्यास संपवणार नाही, तोपर्यंत पुढील ज्या 2 गोष्टी आहेत ना त्या तुमच्या काहीही कामाच्या राहणार नाहीत. आलं लक्षात? अभ्यासक्रमाचा अभ्यास संपवणे हीच सर्वात महत्त्वाची आणि सर्वात मोठी प्रक्रिया आहे. ह्याला आहे ना 1-2 महिने नाही लागत हो, किमान 5 ते 6 महिने लागतात, किमान. म्हणजे अभ्यासच एवढा आहे ना आपल्याला की त्याला संपवता 5 ते 6 महिने कमीत कमी लागून जातात, ओके. आणि जर चांगला अभ्यास करायचा असेल तर 7 ते 8 महिने तरी पाहिजे. आणि नंतरचे जे 2 पिलर आहेत त्याला फक्त 2 महिने जरी शेवटचे मिळाले ना तरी ते पिलर आपल्यासाठी उपयुक्त ठरतात. परंतु ते शेवटचे 2 पिलर
हे आधी अभ्यासक्रम संपवण्याच्या आधी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही बघणार तुमचा लेखीचा स्कोर कधीच वाढणार नाही. ओके, तर थोडंसं स्मार्टली आपल्याला काम करायचं. तर सर्वात पहिलं मी म्हणतोय की पुढील 5 महिने, म्हणजेच आता जून संपत आलाय तरी जून धरा, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर आणि ऑक्टोबर, हे 5 महिने तुम्हाला अभ्यासक्रमाचा अभ्यास करायचा आहे. संपूर्ण अभ्यास आधी संपून घ्यायचा आहे आणि नंतर पुढील 2 स्तंभ आहेत ते सांगतो. 5 महिन्याचा अभ्यास कसा संपवायचा. तर मित्रांनो बघा, तुम्ही काय करा, कुठलाही प्रश्नसंच घ्या. उदाहरणार्थ काळा घोडा घ्या. काळा घोडा घेतल्याच्या नंतर त्याचे अनुक्रमणिका तपासा. तुम्हाला प्रत्येक घटकाचं एकदम सूक्ष्म विश्लेषण करून दिलेलं आहे अभ्यासक्रमाचं. उदाहरणार्थ भूगोल हा विषय घेतला तर भूगोलामध्ये नदी आहे, पर्वत आहेत किंवा धरणं आहेत, हे सगळे घटक त्याच्यामध्ये आले. म्हणजे अभ्यासक्रमामध्ये अगदी विश्लेषण करून तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत पडल्या की हे आपला अभ्यासक्रम आहे. लगेच अभ्यासाला सुरुवात करा. गणितामध्ये टॉपिक्स माहीत असतात, मराठीमध्ये टॉपिक्स माहीत असतात, जी केमध्ये टॉपिक माहीत नाही, फक्त त्यांनी काय सांगितलं आहे, भूगोल आहे, इतिहास आहे, नागरिकशास्त्र आहे, अर्थशास्त्र आहे, विज्ञान आहे. अरे परंतु त्याच्यामध्ये काय काय भाग आहेत, कोणतं घटक आहेत, हे माहीत करण्यासाठी तुम्हाला एखादा प्रश्नसंचच घ्यावा लागणार आहे. ओके, आणि तो बेस्ट आहे काळा घोडा. काळा घोडामध्ये सगळे अनुक्रमणिका घ्या आणि सगळा पहिला 5 महिन्यात अभ्यास करून घ्या. या अभ्यासासाठी तुम्ही अकॅडमी लावू शकता, तुम्ही क्लासेस लावू शकता. क्लासेस म्हणजे काय, ऑफलाईन बॅच लावू शकता किंवा ऑनलाईन बॅच लावू शकता. ऑफलाईन बॅच आपण कोणाची रेकमेंड करत नाही, कारण आपल्याला तेवढं आपण रिव्ह्यू घेतलेलं नाही. परंतु ऑनलाईन बॅच मी नेहमी रेकमेंड करत असतो. जी केसाठी तुम्ही शिंगारे सरांची बॅच आहे ती लावा. गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्ही अमोल पाटील सर जे चर्चेत आहेत त्यांची बॅच लावा. मराठीसाठी शिवा सर आहेत त्यांची बॅच लावा. ओके, असे बॅचेस लावा ना, बॅचेस लावा, अभ्यास करा. अकॅडमी लावायची तर अकॅडमी लावा. कुठली तरी एक नामवंत अकॅडमी घ्या जिचा रिझल्ट चांगला असेल, जी ऑथेंटिक आहे, ती अकॅडमी लावा. आता मी इकडे कोणाचं नाव नाही सजेस्ट करणार, कारण आपण कोणाची रिव्ह्यू घेतली नाही आणि जोपर्यंत रिव्ह्यू घेत नाही तोपर्यंत एखाद्याचं नाव सजेस्ट करणं हे चुकीचं वाटते मला. ठीक आहे, तर रिव्ह्यू घेईन आणि तुम्हाला कुठली अकॅडमी लावायची ते देखील सांगेन. सो क्लास लावा, अकॅडमी लावा आणि अशा प्रकारे पहिल्या 5 महिन्यात तुमचा अभ्यास संपवा. जोपर्यंत तुमचा अभ्यास संपत नाही तोपर्यंत नेक्स्ट जे 2 पिलर आहेत ते म्हणजे एक रिव्हिजन आणि एक टेस्ट युअर सेल्फ, ते करायचं नाही. त्यासाठी शेवटचे 2 महिने खूप झाले. ओके, रिव्हिजन कसली हो, या 5 महिन्यामध्ये तुम्ही काय केले, कसा अभ्यास केलाय, ते केलेला अभ्यास तुम्ही कितपत लक्षात ठेवलंय किंवा कसं लक्षात ठेवणार, यासाठी तुम्हाला करायचं आहे रिव्हिजन. आणि त्यासाठी 2 महिने खूप झाले. ओके, म्हणजे वारंवार वाचलेल्या पुस्तकांचं वाचन करणे. उदाहरणार्थ सह्याद्रीचा ठोकळा मी तब्बल 15 ते 16 वेळा सह्याद्रीचा पुस्तक वाचून काढलं होतं. सगळं म्हणजे एकूण एक आपल्याला शब्द आणि एकूण एक पान आपल्याला पाठांतर होतं त्यावेळेला. अलग लक्षात, म्हणजे कुठलाही रँडमली पान खोला, कुठलाही मुद्दा किंवा प्रश्न विचारा, मी त्याचं सर्रास उत्तर देऊ शकत होतो. एवढं मी त्याला परफेक्ट करून टाकलं होतं. का तर आपल्याला चांगले मार्क पाहिजे ना मित्रांनो, आणि चांगली मार्क अशी मिळत नाहीत. वारंवार रिव्हिजन करावे लागते. म्हणजे एकदा अभ्यास केला, सगळा अभ्यास संपूर्ण कंप्लीट केलं आणि त्यानंतर तुम्हाला असं वाटत असेल मार्क मिळतील, तर नाही मित्रांनो. पहिला तर अभ्यासक्रम पूर्ण करावा लागतो आणि केलेला अभ्यासक्रम वारंवार रिवाइज करावा लागतो. आणि त्यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा आहे, तो टेस्ट युअर सेल्फ. म्हणजे काय झालेलं आहे की मी अभ्यास केलेला आहे, मी रिव्हिजन पण केले, तरी पण माझे मार्क वाढत नाही, तरी पण माझा स्कोर वाढत नाही, हे चेक करण्यासाठी म्हणजे माझे मार्क कुठे जातात. उदाहरणार्थ मी एखादा पेपर सोडवतो, मला 90 मार्क पडले, मग ही माझे 10 मार्क कुठे गेली हो, हे मला तपासण्यासाठी टेस्ट द्यावी लागणार. आणि टेस्ट दिल्याच्या नंतर मला जे 10 मार्क मिळतील, मी उरलेल्या 2 महिन्याच्या काळामध्ये त्यांचा अभ्यास करेन, विशेष त्यांचा अभ्यास करेन. कारण माझा ऑलरेडी 90% अभ्यास झालेला आहे, माझं 10% चुकते, मग ते 10% मी अभ्यास करेन. समजते? दिस इज स्मार्ट वे टू स्टडी. आणि यशस्वी होणे हेच एक कानमंत्र आहे. 3च गोष्टी आहे हो, अभ्यासक्रमाचा अभ्यास, रिव्हिजन म्हणजे जे काय अभ्यास केलेलं आहे त्याची रिव्हिजन, आणि टेस्ट युअर सेल्फ की तुम्ही काय अभ्यास केले, तुमच्याकडून काय चुका होत आहेत, तुमचं अजून काय राहिलेलं आहे किंवा काय सुटलेलं आहे, हे सगळं तपासणं. याच्यासाठी तुम्हाला टेस्ट सोडवावे लागेल. आणि त्यासाठी शेवटचे 2 महिने किंवा टेस्ट तुम्ही अधूनमधून पण देऊ शकता. म्हणजे हप्त्यातून 2दा देऊ शकता, हप्त्यातून 1दा देऊ शकता, असंही देऊ शकता. असं नाही की शेवटच्या क्षणातच लावा, असं नाहीये. तुम्ही अधूनमधून पण देऊ शकता, परंतु शेवटच्या टप्प्यामध्ये हे आपल्याला सार्थक ठरते.
कारण सगळा अभ्यास झालेला असतो, सगळी उजळणी झालेली असते, तरी मार्क पडत नाहीत ना. मग ते चेक करण्यासाठी, म्हणजे मार्क जात आहेत नेमकं कुठे ते चेक करण्यासाठी आपल्याला टेस्ट द्यावी लागते. ओके, तर हे 3 पिलर तुम्हाला याच्यावर काम करायचं आहे. आता बरेच लोक म्हणतात सर आम्ही जॉब करतोय, आता काय करू? तर बघा, तुमची घरची अडचण खूपच डेंजरस असेल, तुम्हाला आता जॉब केल्याशिवाय पर्याय नाही, तर मी म्हणेन जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर हे 4 महिने जॉब करा. सप्टेंबर नंतर तुम्ही जॉब सोडला पाहिजे. ऑक्टोबर पासून तुम्ही तुमच्या अभ्यासाला लागले पाहिजे, कारण नंतर तुम्हाला वेळ मिळणार नाही. आणि जॉबच करायचं झालं तर मी प्रत्येकाला सांगेन की पार्ट टाइम जॉब करा. फुल टाइम जॉबमध्ये तुम्हाला तुमचं वेळ मॅनेज होत नाही. आणि सध्याची जी स्पर्धा इतकी भयंकर झालेली आहे की त्याच्यामध्ये तुम्ही कुठेही टिकणार नाहीत. आणि जर तुम्हाला आयुष्यभर हेच करायचे, जॉब करतो, भरती आल्यावर तयारी करतो, फेल होतो, परत जॉब करतो, भरती आल्यावर तयारी करतो, तर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. फुल टाइम जॉब करून तर कधीच यशस्वी होणार नाही. लिहून घ्या माझ्याकडनं. एकदा पार्ट टाइम करा, म्हणजे आर्थिक अडचण असेल ना ती दूर करण्यासाठी पार्ट टाइम जॉब किंवा व्यवसाय या 2 पैकी काहीतरी करा आणि स्वतःचं उदरनिर्वाह करून घ्या आणि सोबत तयारी पण करून घ्या. ओके. आणि हो, जे जॉब करतात ना त्यांनी तर कंपल्सरी ऑनलाईन क्लासेस लावले पाहिजे बरं का. कारण तुमच्याकडे वेळ नाहीये, तुमच्याकडे अभ्यासाला तुम्ही ते पुस्तक वारंवार कुठे घेऊन फिरणार, त्यापेक्षा मोबाईल घेतला, असा मोबाईल कुठेतरी लावला, जेव्हा तुम्हाला फ्री वेळ मिळाला एखादं अमोल पाटील सरांची बॅचचं लेक्चर पाहिलं किंवा शिंगारे सरांच्या बॅचचं लेक्चर पाहिलं किंवा शिवा सरांच्या बॅचचं लेक्चर पाहिलं, विषय संपला, तुमचा अभ्यासकी अभ्यास होतोय, जॉबपैकी जॉब पण होतोय आणि तयारी पण सुरळीत चालू आहे. परंतु तुम्ही आता जॉब करताय, तयारी कुठली करत नाही, नंतर जेव्हा परीक्षा जवळ येईल जॉब सोडेल असं करणार असेल ना तर भरतीच्या नादी लागू नका. ही भरती तुमच्यासाठी नाही आणि तुमचं काहीच होऊ शकत नाही. कळलं? सो करायचं असेल तर मनापासून करा आणि मी सांगतो तसं करा, तरच यशस्वी व्हाल. आलं का लक्षात? अकॅडमी बद्दल मी तुम्हाला सांगितलंय, जर चांगली नामवंत रिझल्ट देणारी अकॅडमी असेल तर तुम्ही लावू शकता. आधी संपूर्ण चौकशी करा आणि नंतरच अकॅडमी लावा. क्लासेसबद्दल मी तुम्हाला सांगितलेलं आहे. ऑफलाईन क्लासेसबद्दल मला जास्त माहीत नाही, परंतु ऑनलाईन क्लासेसबद्दल 3 सरांना रेकमेंड केलेलं आहे. अमोल पाटील सर मॅथ्स आणि रिझनिंगसाठी, शिंगारे सर GK साठी आणि मराठीसाठी शिवा सर, या तिघांची बॅच लावा. तुमचा संपूर्ण अभ्यास होतोय हो. हे संपूर्ण तुम्हाला अभ्यास क्लिअर करून देतात, कव्हर करून देतात. कळलं का? तुम्हाला दुसरीकडे कुठे जायची गरजच नाही. आणि आपण रेकमेंड केलाय म्हणजे शब्दच आहे. ओके, तुमची तयारी एकदम हाय लेवलची होणारच. आणि काय अडते तर डिअर पोलीस आहेच प्रत्येक टप्प्यात, प्रत्येक क्षणात. फक्त तुमचा एक मेसेज आणि तुम्हाला योग्य मार्गदर्शन, हे डिअर पोलीसचं आत्तापर्यंतचं वैशिष्ट्य आहे. तुम्ही विचारा, कोणालाही विचारा, यशस्वी झालेले पोरं सांगतील डिअर पोलीस फॉलो कर, यशस्वी होशील. आलं का लक्षात? सो अशा प्रकारे तयारी करा. कुठेही काहीही अडचण आली तर मी आहे. अभ्यासाचे असे टप्पे लावा, जॉब करून अशा प्रकारे तयारी करा. बघा तुम्ही 100% यशस्वी